जय भीम. अध्यापक आचार्य रतनलाल सोनाग्रा यांचा प्रबुद्ध नायक या सदराखाली आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सरांनी शालेय दशकापासून लिखाणाला सुरुवात केली. आज जवळजवळ 70 पुस्तके त्यांनी लिहिली. आजही त्यांचं लिखाण चालू आहे. सरांची मुलाखत घेताना मला त्यांच्याबद्दल एक आवर्जून सांगावंसं वाटतं की मी प्रश्न विचारलेले त्यांना असं विचार करावा लागत नाही. आत्ता त्यांचं रनिंग 86 वर्ष चालू आहे, पण मला त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांची मुलाखत घेताना असं वाटतं का आपण एखाद्या 25 वर्षाच्या तरुणाची मुलाखत घेतो. कारण कुठलेही प्रसंग असू दे, ते प्रश्न विचारले की पटकन उत्तर असतात, त्यांना विचार करावा लागत नाही. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचं असो किंवा त्यांना शोधत आलेल्या तमाशगिरीच्या, म्हणजे प्रत्येक गोष्ट तेवढ्याच त्या आठवणीने आणि तेवढ्याच कुतूहलाने ते सांगतात. आणि बोलताना एक वेगळं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळतो. आणि खरंच मला खूप ह्या गोष्टीचं समाधान आहे की आज 4 महिने झाले जवळजवळ मी सरांची मुलाखत घेते आणि त्यांचा सहवास मला लाभला. सर, पुढचा प्रवास काय आहे तुमचा? आणखी काही लिखाण चालू आहेत का? आणि तुम्ही हे कार्य करत असताना कुठल्या गोष्टीचा तुम्हाला आनंद वाटतो की आपण हे आज एवढे कार्य करतोय किंवा हे आज आपण कामं करतो? पहिली गोष्ट, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ही मी मागे माझ्या एका कार्यक्रमात सांगितलं की आचार्य अत्रेंच्या सारखी आहे. त्यांनी आपल्या आत्मवृत्तात खूप सुंदर लिहिलं की या जीवनाचा मला मोह आहे आणि याला सर्वांगानं मला स्पर्श करावासा वाटतो. अलिबाबाच्या गुहेत येऊन चकित झालेल्या माणसासारखा माझी स्थिती झाली आहे. ते अगदी खरंच मला वाटतं की मलासुद्धा अगदी लहानपणापासून विचार करायची एक सवय किंवा काय प्रत्येक गोष्टीतलं रहस्य शोधण्याची सवय ही लागून गेली होती. आता यातली गमतीचा भाग म्हणजे मला आता बोलता बोलता आठवला की सत्य शोधण्याची सवय म्हणजे कशी, किंवा गारुडी जेव्हा काही प्रयोग करायचा तेव्हा असं वाटायचं की हे कसा करतो हे शोधून काढू. आणि मग मी माझ्या वडिलांना विचारायचं हे कसं करतात, तर ते फक्त हे म्हणायचे ते ठीक आहे, त्याची कला आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव म्हणे, जो मातीतून रुपया काढू शकतो तो मग नंतर भिक्का मागतो. मला हे बरोबर, हे लॉजिक अगदी बरोबर आहे की तो हातातून माती उचलतो असं करून रुपया काढतो, तो त्याने परत मग नंतर मग भिक्का मागतो. तर याचं असं तू लक्षात घे. तर असं मला एक रहस्य जीवनातलं जाणून घेण्याचं खूप उत्सुकता होती. मग तो कुठलाही विषय असो, अगदी अध्यात्माचा असो, प्रेमाचा असो, परमेश्वराचा असो, ज्या ज्या गोष्टीचा असं वाटतं की हे रहस्य आपण शोधून काढावं. आणि यासाठी जे जे काही करता येईल ते सगळं म्हणजे वेडेपणानं ज्याला आपण म्हणतो तसं करीत असतो. तर मी तसे शोध घेतले, जादूचे शोध घेतले, बाकीचे शोध घेतले. प्रत्येक गोष्टीचा विचार करायचो, त्यातला अर्थ समजून घ्यायचो. आणि एक ज्याला आपण म्हणतो की जीवनाकडे पाहण्याची दृष्टी मला वाचनातून मिळाली. लहानपणापासून मी खूप वाचन करायचो. सुरुवात रहस्यकथेपासून झाली, पण नंतर खूप वाचन वाढलं माझं. आणि हे वाचन वाढत असताना आता काही गोष्टी लक्षात येतं की आपलं प्रेम या गोष्टीशी का जुळलं असावं, त्याचं आत्ता वाटतं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला आत्तापर्यंत म्हणजे जीवनाच्या मध्यापर्यंत येईपर्यंत काही जातीव्यवस्था, जातीचे लोक कसे काय झाले काही कळत नव्हतं. तरुणपणी तर नाहीतच नाही. म्हणजे असं ठीक आहे आपण अमुक आहोत, तो तसा हे आहे, पण याच्यामध्ये काही भेद असतात किंवा याच्यामध्ये काही कुणाचं असं करायचं नसतं. या सगळ्या गोष्टीचा उलगडा फार उशिरा झाला. जातीव्यवस्थेत ज्याला आपण म्हणतो की जातीव्यवस्थेची एक खास त्याची वीण आहे, ती फार वेगळी आहे. आणि मग तिचा फार उशिरा सगळा भाग कळला. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे ही माणसं आपल्यावर प्रेम का करत होती किंवा आपण यांच्यावर प्रेम का करत होतो, तर आपलं त्यांचं याच्यामुळे जुळलं असं मला ते नंतर फार वाटायला लागलं. कारण ही माणसं जी होती ही सगळी लढाऊ माणसं होती. आपल्या गुलामीच्या विरोधामध्ये आपलं जे पारतंत्र्य आहे, जातीय दृष्टीनं घातलेलं आपल्यावर जी बंधनं आहेत, त्याला ती सगळी मोडायला निघालेली माणसं होती. आणि म्हणून त्यांचं प्रेम होतं. माझे एक प्राध्यापक होते, तर ते खूप चांगलं वागायचे.
दुसरे प्राध्यापक होते, पण ते काही बरोबर नाही, ते फार वेगळं वागायचे. तर मला हे समजायचं नाही. आता नंतर कळलं की ते बिचारे जे प्राध्यापक होते, जे खूप प्रेम करत होते, ते मौर्य नावाचे होते आणि ते UPमधील मागासवर्गीयातील बौद्ध होते. आणि ते सगळ्या मुलांना मदत करायचे. आम्हाला नाव विचारायचे. आम्हाला वाटलं बरं ठीक आहे, आम्ही आपलं सांगून टाकायचं आम्ही अमुक आहोत. ते प्रेम करायचे. आणि बाकीची माणसं मग कशी करायची की नाही अमुक आहे, तो आहे ना, अरे तो फार भयानक आहे, फार वाईट आहे, अशी तर प्रत्येकजण एकमेकाच्या विरुद्ध बोलायचं. हे नाही बोलायचे, हे आम्हाला मदत करायची. लहानपणी मी जी पुस्तकं वाचली, सर्वात महत्त्वाचं पुस्तक, जर मला कोणी प्रश्न विचारला की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सांगितले की तुम्हाला तुरुंगवास झाला, आता 50 वर्ष तुम्ही तुरुंगात राहणार आहात, तर तुम्ही कुठली पुस्तकं बरोबर द्या, किंवा तुम्हाला आम्ही निर्जन बेटावर टाकून दिलेलं आहे, तर कुठली पुस्तकं तुम्हाला वाचायला आवडतील. तर त्याच्यामधलं एक पुस्तक म्हणजे मी सांगितलं होतं की महापंडित राहुल सांकृत्यायन यांचं वारणा ते वल्गा हे पुस्तक मला फार आवडलं. की माझ्या जीवनातले सगळे जे रहस्य आहेत किंवा मला ज्या उत्सुकता आहेत त्या सगळ्या त्याच्यातून उलगडल्या. दुसरं मी वाचलं यशपालचं. यशपाल मोठे क्रांतिकारी, विप्लव कार्यालय म्हणून विप्लव प्रकाशन त्यांचं होतं आणि मोठा म्हणजे कादंबरीकार, कथाकार असे हिंदीचे. त्यांनी झूठा सच नावाची कादंबरी लिहिली. ते 2 भाग आहेत, ते माझ्याकडे आहेत आता 2 भागामध्ये, म्हणजे जवळजवळ 1200 पानाचे 2 भाग आहेत. पण काय वाचताना सगळ्या भारताचा इतिहास, भारतातली माणसं हे सगळं लक्षात येतात की मला असं वाटतं की ही माझ्या जीवनातली संपदा मला मिळाली की हे वाचन मी केलं. मला जर कोणी विचारलं काही पुस्तकांची नावं तुम्ही आयुष्यात तू पहिल्यांदा हे वाचन कर, तर तुला कळेल काय आहे. भारत कळायचा असेल तर, जग कळायचं असेल, तत्त्वज्ञान कळायचं असेल तर हे लेखक. आणि आत्ता काल परवापर्यंत मला माहीत नव्हतं की यशपाल कोण आहेत, कोण म्हणजे जात म्हणून. आणि काल मला ह्याच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खरं असेल का नाही मला माहीत नाही, पण त्यांनी लिहिलं की यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे कारण हे दलित होते. त्याच यशपालचं नाव मी वाचलं. आणि आम्ही किती जवळजवळ 60 वर्षापूर्वी वेडे होऊन त्यांच्या कादंबऱ्या, त्यांच्या कथा, त्यांचं कम्युनिस्ट पार्टीविषयी चिंतन खूप महत्त्वाचं होतं. की त्यांनी आपले एक पुस्तक अर्पण केलेलं आहे, शंभूकाला अर्पण केलेलं आहे. रामराज की उस प्रजा को, उस शंभूक प्रजा को. हे जे गांधींचं रामराज्य आहे त्याच्या शंभूक प्रजेला अर्पण. कारण त्याचा वध म्हणजे ज्याला हत्या करण्यात आली, वध हा शब्द राईटफुल किलिंगसाठी पण हत्या करण्यात आली. तर असा लेखक असा. आता मला वाटतं की माझं का जुळलं असावं किंवा बाकीच्यांशी का जुळलं असावं, मौर्यशी का जुळलं असावं, त्याला कोणी इतकं प्रेम का केलं असावं, आणि बाबासाहेबांशी माझं का जुळलं असावं. आता आमच्या घरात तर बाबासाहेब वगैरे फारसं माहीत नव्हते, पण आश्चर्य वाटेल की त्या काळातल्या ज्या गडबडी चालत होत्या त्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी बाबासाहेबांना पाहिलेलं आणि मी ऐकायचो वगैरे. तर गल्लीत आमची मंडळी सगळी गप्पा मारायची, दुकानं होती कारण आम्ही दुकानात होतो, बाकीचे लोक बाहेर होते. तर ते म्हणायचे की आमचे एक मोठे व्यापारी होते गल्लीमध्ये, बुटाचे व्यापारी म्हणजे चपलाचे व्यापारी होते. तर ते काय म्हणायचे, अरे क्या सेठ बोले, त्या आमच्या काकांना सांगायचे, मी लहान होतो. वो बोले ये है ना, ये बाबा साहब के महार लोग हैं ना, ये आंदोलन करते बोले, ये आंदोलन करते और अपने को भी फुकट में सहूलत मिल जाती बोले. अपन दुकान भी नहीं छोड़ते बोले. हा मला काय ही माणसं आंदोलन करणारी कोण, मग त्यांच्याकडे खरं जायचं. मग त्यांच्याकडे गेलं की हे आंदोलन करतात आणि हे शाणे दुकानात असतात, पण दलित म्हणून जी काय सवलत मिळायची ते नाही मिळते ना. बोले हो अपने को कुछ करने को नहीं पड़ता बोले, हे करते और आपण ऐसे करतात. मला तर खूप आश्चर्य वाटायचं. आणि मग मी बाबासाहेबांच्या विचारांच्याकडे, ते लोक कोण आहेत त्यांच्याकडे शोध घेतला. म्हणजे मी स्वतःहून त्या बस्तीत गेलो
आणि म्हटलं बाबा ते बाबासाहेबांचं वगैरे मला काही कळायचं. तर एक विधाते म्हणून मला गृहस्थ भेटले. आता नावं माहिती आहेत, आता मला जात कळेल सगळं आहे. तर ते मला भेटले आणि मला म्हटले की हे तू वाचत जा बाबासाहेबांचा. ते काहीतरी प्रबुद्ध भारत, त्याच्यानंतर रिपब्लिकन येत होता, आणखीन एक साप्ताहिक येत होतं. ते 3 साप्ताहिकं मला द्यायचे, हे तू वाचित जा. ते गायकवाड नावाचे शिक्षक होते. ते म्हणले मी तुला जनताची सगळी फाईल दाखवतो. त्यांनी मला जनताची पत्र मुकमळाची फाईल सगळी दाखवली. एक पवार गुरुजी म्हणून होते, ते मातंग होते. ते मला खूप प्रेम करायचे. वर्गात सगळ्यात जास्त मलाच म्हणे, त्यांना कधी जायचं असलं तर काय म्हणे, तू वर्ग सांभाळ. म्हणजे मी सगळं शिकवायचो, वर्ग सांभाळायचो. म्हणजे मी शिक्षक म्हणूनच शिकवायचो. आणि मी 4थीत होतो तरी ते माझ्यावरती खूप प्रेम करायचे. एक घोरपडे गुरुजी म्हणून होते, ते मातंगापैकी होते, पण खूप प्रेम करायचं. तू हिंदीच्या परीक्षेला बस. तर मी बसलो वगैरे, पास व्हायचो. तर मग मला नाद लागला, परीक्षेला बसलो. ठीक आहे, 10वीत होतो. तर पंडित परीक्षा होती ती. म्हणत ते पंडित शेवटची परीक्षा आहे म्हणे आमची. तर आम्ही त्यांची 4थी दिली, 5वी पंडित होती. तर म्हटलं ठीक आहे, दिलं नाव आपण. काहीतरी 100 रुपये का काय फी असेल माहीत नाही, पण ते दिलं. आता घोरपडे गुरुजींनी सांगून टाकले, हिंदीचा सवय तर लागली, पण आता पंडित परीक्षेला मार्गदर्शन कुणाचं? तर ते 1-2 शिक्षकाचे, एका शिक्षकाचं एक पाठ ऐकला होता कवितेचा, मला फार आवडला. मी त्याच्याकडे गेलो, म्हटलं सर मला पंडित परीक्षेला बसलो, तुम्ही जरा सांगाल का? कारण ते ह्या राष्ट्रभाषा सभेच्या परीक्षा. उद्या आहे. दुसऱ्या दिवशी गेलो. मग ते म्हणे काय, मी सध्या कादंबरी लिहितो आहे, असं आहे माझं तसं. मग बरोबर, बापरे हा तर फार मोठा लेखक आहे. मग मी दुसऱ्या दिवशी परत गेलो. म्हणजे मग नंतर ये, मला काही वेळ नाही. सगळेजण मग आणखीन दुसऱ्याकडे, कशाला होतो पंडित म्हणे, कशाला बसतो? म्हटलं नाही, मी फॉर्म भरला आता, तर आता बसतो. तर म्हणे पुस्तकं कुठे येतो? पुस्तकं मलाही माहीत नाही कुठे मिळतील. त्यामुळे ते आहे शाळेच्या लायब्ररीत पुस्तकं, पण ते दुसरे त्यांच्याकडून ती पुस्तकं आणली मागे. 3च लोक बसले होते. त्यापैकी एक माझा वर्ग शिक्षक होता त्या 3 लोकांमध्ये. म्हणजे आज स्थिती अशी की वाचन हे जे जाणणं आहे, तर हे कसं होतं जातं माणसाचं, विस्तार कसा होत असतो. आणि मग मी एकटाच पास झालो ना त्याच्यात, तो शिक्षक नापास झाला. आणि मग त्यांनी जाहीर केलं की नाही, हा वर्गात असेल तर मी शिकवणार नाही. मी म्हटलं अहो सर, मी काही करत नाही, मी मागे बसतो, तुम्ही शिकवत जा. मला वाचायची सवय होती, मी वाचून पास झालो. खरं म्हणजे पुस्तक देताना सुद्धा त्या माणसाने मला सांगितलं की हे वाचशील का? म्हटलं हो हो. मी 2 दिवसांनी नेऊन दिलं की मग वाचलं. मोठं पुस्तक होतं, 21 कथा होत्या. त्यामुळे तू वाचल्या का म्हणे 2 दिवसात? हो म्हटलं. मला नाही खरं वाटत. अहो म्हटलं सर विचारून पहा तुम्ही, कुठले एखादं काय असेल. दुसरं पुस्तक द्यायला त्यांना त्रास होत होता इतकं की सारा हा वाचतो का साऱ्यासारखा. तर हे जग उलगडलं, वाचनानं उलगडलं. बाबासाहेब हे अशा जाणीवेनं उलगडलं. 3-3 वृत्तपत्र मी त्यांची वाचायचो. अत्र्यांचा नवयुग वाचायचो, अत्र्यांचा परिणाम, बाबासाहेब. आणि एक असं आस्था वाटायची. बघ काही लोक काय म्हणायचे, तू तिकडे जा, तू तिकडे जा. माझा एक चुलत भाऊ मिलिंद महाविद्यालयात होता. त्यांनी एकदा बोलावलं, कारण आम्ही काय लहान विद्यार्थी, आमच्याकडे काय असायचं. पण मी एकदा गेलो तिथे औरंगाबादला, अजंठा पाहायच्या निमित्तानं गेलो आणि मिलिंद महाविद्यालयाला भेट झाली. तर ही जी सगळी यात्रा आहे ना, ही कशी, हा एकदम शोध आहे. आणि आता मला माझ्या या शोधाचं सुद्धा काही वाटत नाही. कारण काही लोकांचं ग्रंथ जेव्हा मी वाचले तर मला वाटलं की अरे आपण काहीच करत नाही, या माणसाने आयुष्य कसं वाहिलं. धर्मानंद कोसांबींना बुद्ध कळण्यासाठी कुठून गोव्याहून निघाले तर पुण्यात येऊन सगळ्यांना विचारतात की मला बुद्ध कुठे कळेल. तर सगळे म्हणले नाही, इथं काही मिळणार नाही. आणि कशाला करतात बुद्ध? काही नाही त्याच्यामध्ये विशेष. ते म्हणले की हे इतकी कविता वाचली मी बुद्धाची, ही कविता इतकी चांगली आहे. तर तेवढे मग एवढीच आहे, जास्त काही नाही त्याचं, इतकंच आहे. ते म्हणले इतकं जर चांगलं असेल तर
आणखीन जीवन किती वेगळं असेल मला शोधायचं आहे. म्हणजे माणसं कशी आहेत की असा शोध लावीत लावीत आयुष्य त्यांनी घालवलं आणि शेवटी सगळं घालून भारताला ते परत बुद्ध पाली धर्मातले ग्रंथ आणून वगैरे. विठ्ठलरामजी शिंदेसारख्या माणसाने आमच्या नगरमध्ये असं पाहिलं की ही गरीब माणसं आहेत, यांच्या जीवनात असं असं आहे, काहीच नाही. रात्री 12 वाजता त्यांनी सभा घेतली आणि लोकांनी त्या अशा काठ्यावरती पलिते लावून सभा जी झाली. इतकी माणसं आता यांचं काय करावं. आणि खूप चांगले कार्यकर्ते होते. सर म्हणे आमच्या मुलांना शिकवा. गरीब माणसं इंग्रजाच्या काळामध्ये जे कॅम्प झाले, कॅम्पमुळे एक वेगळी संस्कृती मिळाली. कारण कॅम्प हे वेगळे होते, गावापासून दूर होते आणि त्याच्यामध्ये जातीवाद नव्हता. कारण त्यांना लोक हवे होते काम करायला वगैरे. तर त्यांच्याकडे बटलर, साधे काम करणारे जे लोक आहेत त्यांना जरा नोकरी मिळायला लागली, शिकवायला जायला लागले. आणि मग त्यांनी सांगितलं की विठ्ठलरामजींनी ते पाहिलं की गोरगरीब माणसं कुठे रात्री हॉटेलात काम करतात, कुठे इकडे तिकडे काम करतात आणि तरीही यांना असं वाटतं की शिक्षण व्हावं. तर अक्षरशः त्यांनी मग सांगितलं की यापुढे मी माझं आयुष्य तुमच्या सेवेकरता वाहून टाकलेलं. तर म्हटलं ज्या लोकांनी इतका त्याग केला आपण तर काहीच केलं नाही. आपण वाचलं, लक्षात ठेवलं आणि बाबासाहेबांच्या या आंदोलनाकडे आलो. सर तुम्ही एकदा बोलला होतात की मला जन्माने बाबासाहेब मिळाले नाही, मी शोधत बाबासाहेब. तर म्हणजे बाबासाहेब वाचनाचा आहे. आता तुम्ही बाबासाहेबांना बघितले आहेत, हा म्हणजे तुम्हाला कधीपासून असं वाटायला लागले की आपण बाबासाहेब वाचावे, बाबासाहेब समजून घ्यावे? मला जेव्हा बाबासाहेबांची पहा जवळजवळ माझा असा विचार 50 सालापासून माझ्या मनामध्ये हा सगळा ॲक्टिव्ह विचार ज्याला म्हणतात. 56 सालापासून तर 56 साली वर्तमानपत्रच काढलं, पहिलं वर्तमानपत्रच काढलं. याचं कारण असं होतं की हा विचाराचा प्रोसेस सुरू झाला होता आणि मग त्याची परिणती आता आपल्या इतक्या एपिसोडमध्ये मी सांगितली वेगवेगळ्या विषयाची की कशा पद्धतीने झालं. एक गोष्ट मात्र आणखीन महत्त्वाची वाटते की या देशामधल्या आता सध्या ज्याला आपण म्हणतो की ज्यांच्यामध्ये बौद्धिक पातळी आहे अशा जमाती ज्या आहेत, ज्यांच्यामध्ये पूर्वी बौद्धिक पातळी आपण समजत होतो, त्यांचा IQ कमी झालेला आहे. आणि एक नवीन जी जमात बाबासाहेबांच्या शिकवणुकीमुळे आली, त्यांची जशी एखादी पडीक जमीन असते आणि अचानक तिला बहार येतो, त्याप्रमाणे त्यातून पहिलं पीक यावं, ते खूप चांगलं यावं अशी स्थिती आता सध्या झाली आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब हे भारतीय जीवनात आणि बाहेरच्या जीवनातही आणि लोकांच्या जीवनातही एक फार महत्त्वाचे महानायक झालेले आहेत. आणि हे मला पहिल्यापासून ज्याला म्हणतात जेव्हा जवळजवळ जायला लागलो, आमच्याकडे दादासाहेब रूप होते म्हणून खूप चांगले कार्यकर्ते होते आणि खूप प्रेमानं वागायचे आणि माझ्यावरती खूप प्रेम होतं. प्रत्येक वेळी सभेत जाणं आणि पुढे मीच सभेचा वक्ता. कारण हे ऐकून मला माहीत होतं. मग माझं लॉजिक चालायचं, म्हणजे हे ऐकायचं यांचं आणि मग माझा विचार त्याच्यावरती वेगळा असायचा, गंमत चालायचं. आणि मग मीच जयंतीचा वक्ता व्हायला लागलो. बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर जे प्रोसिडियम सगळं झालं ते नगरमध्ये झालं आणि मी दादासाहेब रुपवतेंचा कार्यकर्ता, म्हणजे खूप मानणारा म्हणून मी जवळचा, सातत्यानं बरोबर लोकांच्या असले पाहिजे आणि लोकांनाही वाटतं की हा आपलं काम करतो. तर त्यामुळे मी ही सगळी मोठी माणसं जवळून पाहिली. ते प्रोसिडियमची सगळ्या गोष्टी कुठे झाल्या या पाहिल्या आणि मग पुढे मी जयंतीचा वक्ता मीच झालो. आणि मग मी फार वेगळं सांगायचं. कुणीतरी काही बोललं एकदा बाबासाहेबाविषयी अशी की ते असं अमुक आहे, मग टीका केली काहीतरी. तर मी म्हटलं आहे काय म्हटलं, बोलता काय म्हणालं की हिमालयाला पाहायला आरसा कशाला पाहिजे. म्हणजे मी आणखीन वेगळंच म्हणजे बोलायचं. तर ते बाकीच्या लोकांना कसं वाटायचं की आता हे तर फार पुढे जाईल. नुसता बाबासाहेब ऐकणं वाचणं ही एक गोष्ट वेगळी, पण त्याच्यासाठी जे एक गोष्ट शोधून काढणं आणि त्याचा अर्थ शोधून काढणं आणि नवीन सांगणं, त्यामुळे आणखीन लोकांना चकित व्हायला झालं
की हे कसं काय. ते एकाने कुणीतरी सांगितलं, अहो ते काय बाबासाहेबांच्या ती माणसं फार सामान्य होती, त्यांना काहीच कळत नव्हतं. ते म्हटलं, अरे इतक्या सामान्य लोकांना घेऊन चळवळ उभं करणं हे किती मोठं ते असं एक उलटं व्हायला. आणि मग लोकांना जरा आवडायला लागलं की अरे नाही बोलवा सगळं असं की बा या आजूबाजूला. मग आता याच्यातून अनेक गोष्टी झाल्या जीवनामध्ये. ज्याला आपण म्हणतो की काही गोष्टी प्राप्त करायच्या असतात. मी राजकारणामध्ये होतो. राजकारणामध्ये आलो याच्याकरता की जेव्हा पाहिलं की आपण काही करावं तर जग बदलायचं होतं. आणि मग ते अण्णाभाऊ साठे त्याला म्हणतो त्या विचाराकडे मी ओढला गेलो. मग तेच यशपाल, राहुल सांकृत्यायन वाचून ही सगळी माणसं, इप्टाची माणसं, इप्टाची नाटकं ही सगळी पाहिली. आणि मग असं वाटलं की आपण क्रांती करायची, जग बदलायचं. आम्हाला दरवेळी वाटायचं की आपण आता क्रांतीच करणार आहोत. तर ते हे सगळे विचार पाहत शेवटी मनुष्य विचारपूर्वक विवेकानं पाहतो की आता ही स्थिती नाही की मी शस्त्र घेऊन लोकांना उलटून पाडू शकेल. आता ही स्थिती नाही की अमुक गोष्ट होऊ शकेल. गांधीचं आंदोलन पाहिलं, गांधींनाही समजून घेतलं. आणि असं होतं की फक्त एकाच गोष्टीचा माझ्या मनामध्ये विरोध होता, आणि तो म्हणजे वर्णश्रेष्ठत्वानी अहंकारानं ज्या लोकांनी पिळलं त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक ज्याला आपण म्हणतो की राग होता. पण आश्चर्य म्हणजे कसं होतं की मला त्यांचा राग, पण काही त्यांच्यापैकी लोक माझ्यावरतीच प्रेम करणारे होते. त्यामुळं मदतही तेच करायची आणि सर्वात जास्त महत्त्वही ज्याला म्हणतात समजायचे ते मला समजून घ्यायचे. म्हणजे मी रानडेंचं नाव नेहमी का घेतो की तो इतका मोठा सर्जन होता आणि मी विद्यार्थी होतो. पण त्यांनी मला मित्रासारखं वागवलं. माझ्या घरी येणं जाणं, चहा प्यायला आम्ही मित्राबरोबर ते स्वतःची गाडी घेऊन यायचे आणि आम्हाला चहा प्यायला कुठे यायचं, स्टेशनवरती जाऊन स्पेशल चहा प्यायचे. हे का वाटतं की ॲप्रिशिएशन करणारी मंडळीसुद्धा त्यांच्यामध्ये होती. दादासाहेब रुपवते असोत, ही सगळी माणसं असोत. आणि रुपवते खूप चांगले वक्ते होते. आणि मला वक्तृत्वाचा जो भाग आहे, नाद आहे, फार लहानपणापासून होता. म्हणजे इतक्या लहानपणापासून मी सांगितलं, मी 4थीला वर्ग सांभाळायचो, भाषणं द्यायचो, वर्गात शिकवायचो मुलांना. आणि मला आणि गोष्टी सांगायचो, कारण प्रत्येक गोष्ट मला शिकवता येत नसेल तर मला मग गोष्टी यायच्या. मग मी गोष्टी सांगून टाकायचो की चला आज नवीन गोष्ट सांगतो, आज समूह गोष्ट. मग पोरं वाट पाहायची की एखादा शिक्षक न येवो म्हणजे झालं. हा नाही आला की तनोबा राहील आणि तो आपल्याला गोष्टी सांगेल. अशी ती मजेशीर गोष्ट आहे. आणि त्यातून पुढे मी वर्तमानपत्र काढलं. ते लोकयुग म्हणून वर्तमानपत्र काढलं, कारण मला लोकयुग हे पूर्वी कम्युनिस्ट पार्टीचं वर्तमानपत्र होतं. ते बंद पडलं होतं. ते 42च्या काळामध्ये चालू होतं. पीपल्स एज आणि लोकयुग, जसं बाबासाहेबांच्या मनात कसं होतं की लोकांचं सगळं, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, वर्तमानपत्राचं नाव जनता, असं ते सगळं म्हणजे हा सगळं भारावलं असतं गोरगरिबांचं काम. तर मग मी सुद्धा ते लोकयुग बंद पडलेलं होतं, ते लोकयुग नाव हे मी घेतलं मग नंतर माझ्या वर्तमानपत्राला आणि लोकयुग सुरू केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं सुरू केलं. आणि त्याचे अग्रलेख वेगवेगळ्या पद्धतीचे मी लिहायला सुरुवात केली. आणि ज्याला म्हणतो एक आपल्या मेंदूचा, विचारांचा एक विकास सगळीकडे. आणि याच्यात मग आता लोक म्हणायचे अजून पास होत नाहीत, कारण आम्ही आता असं केल्यावरती शाळेत कॉलेजमध्ये कसं लक्ष असायचं. पण ते एकदा आम्ही झालो पास. आणि म्हणजे विषयसुद्धा कसे भयंकर, इंग्रजी विषय, फिलॉसॉफी विषय, जे कुणी घेणार नाही ते विषय घेऊन. मग एकदा वर्गात कोणी मराठीचा प्राध्यापक नाही तर मी हिंदी घेऊन टाकलं. चला हे हिंदीचा एक आमचा सर बिचारा प्रोफेसर झाला, तर हिंदीला माणसं नाहीत तर म्हटलं चल विषय घेऊन टाक. तो विषय घेऊन टाकला आणि परीक्षेला बसलो. तर बाहेरून बसलो, म्हणजे कोणी शिकवायला नाही, तिथं काही क्लास नाही. 1 महिना फक्त पुण्यात आलो आणि MA झालो. तर तो भाग असा होता की हे जे सगळी प्रोसेस आहे वाचण्याची ही खूप मनामध्ये होती. आणि
ज्याला अभिव्यक्त होण्याची म्हणतात, कारण भाषणं दिली ते त्याच्या माध्यमातून काम केलं. मग कुठल्या माध्यमातून काम करू शकतो, तर नाटकातून हे महत्त्वाचं असतं की नाटक लोक पाहतात, एक साथ इतका पाहतात, 3000 लोक पाहतात, वगनाट्य आता लोक पाहतात, अमर शेखचं गाणं लोक ऐकतात. मग आपणसुद्धा अशा कलेत घुसावं की ज्या कलेनं आणखीन जास्त लोकांच्याकडे व्यापक जाता येईल. मग पृथ्वीराजची सगळी नाटकं मी पाहिली, पृथ्वीराजची नाटकं पाहिली आम्ही. म्हणजे त्याच्या नाटकामध्ये आम्ही त्याच्या मदतीला धावलो. म्हणजे मला वाटतं शशी कपूर छोट्या मुलाचं काम त्यात करायचं. त्यात माझ्या मित्रांनं आणि आम्ही त्याला सांभाळायचं काम ठेवलं की नाटक होईपर्यंत शशी कपूरला सांभाळायचं. तर असं लोक म्हणजे अरे हा किती ठिकाणी जातो, म्हणजे या नाटकाच्या ह्याच्यातही आहे त्याच्यातही आहे. कारण मला तो एक जीवनामध्ये वेगवेगळं ज्याला म्हणतात ओढ अशी लागली. मग नाटक जर केलं असेल पृथ्वीराजचं, पृथ्वीराजची नाटकं पाहून त्याचा परिणाम झाला. मग म्हटलं की काय करायचं, आपण नाटकं लिहिली पाहिजेत, आपण काम केलं पाहिजे, आपण अभिनय केला पाहिजे. मग रामलीला फार चांगल्या आहेत. मग रामलीलामध्ये जेव्हा पात्र नसायचं तर मीच भूमिका करायचं. ते आणि एक मनातली भीती गेली होती. असं होतं रात्री कुठे भिंगार होऊन जाऊन 2 महिन्यां सायकलवर यायचं, तिचा रामलीला चालू आहे आणि 2 वाजता यायचं आणि मग रस्त्यामध्ये नाला, स्मशान काय आणि लोकांच्या कथा की एक भूत येतं तर सिगरेट मागतं, त्याला मान नाही आहे, मग ते आपण लक्ष द्यावं निघून जा. त्यामुळे भय गेलं, सगळं भय गेलं. आणि लोकांच्यामध्ये कला कशी जाता येईल, मग कुठल्या माध्यमानं काही काम करता येईल, असं हे धडपडत अण्णाभाऊ साठेंचा फकीरा जेव्हा नगरला करायला शूटिंग आलं त्यातही घुसलो आम्ही. म्हणजे हे आमच्या डॉक्टरांच्या घरीच थांबले होते, मी यांच्याबरोबर होतो. तर ही सगळी मंडळी, भाई सत्ता, भापकर, ही सगळी कम्युनिस्ट मंडळी ही आमच्या सगळी जवळची. मग अण्णाभाऊ साठेंच्याबरोबर चला. आता मी आत्ता नवीन लिहिले या पुस्तकामध्ये की त्यांना अण्णाभाऊ साठेंना एक विडी लागत होती. तर ते पण वेगळी विडी होती, ती तुकडा विडी काहीतरी ते म्हणायचे. ती नगरला नाही मिळायची. त्या आमच्या मित्राचं दुकान समोर एक विडीवाला होता. मग त्याने 3-4 विडीची बनली आणि याच्यापैकी ही नाही चालत, ही नाही चालत, कोंबडा नाही, उंट नाही, काही नाही. मग विडी कुठली आणायची, मग त्यांनी एक विडी कुठली छोटी होती तर ती लवंगी विडी अशी होती, ती आणून दिली. मग ते म्हणले हा ही चालेल, ती तुकडा विडी आणून दिली. म्हणजे आता अण्णाभाऊ साठेंना बीडी सोडून देण्यासाठी आम्ही धडपडणारी माणसं होती. तर कसं वाटतं की घरच्या लोकांनाही वाटतं की काहीतरी चांगलं करतो आहे, बाकी काही नाही, म्हणजे काही चोऱ्या तर करत नाही, काही वाईट तर वागत नाही ना, चला जाऊ द्या. तर ते बरंच चाललं होतं सगळं. तर याच्या विचारातून खूप महत्त्वाची झाली. MA झालो, प्राध्यापक झालो. याचं कारण होतं की त्या काळामध्ये MA माणसं आपली फार कमी होती, कोणी शिकलेली जास्त नव्हती, सरकारी नोकरीमध्ये आरक्षण होतं. तर माझ्याकडे एक शासकीय अधिकारी आले, जीप घेऊन आले की तुम्ही MA झालात आणि SC आहात, तर तुम्हाला शासकीय नोकरी आम्हाला मिळू शकते का, तुम्ही ऑफिसर बनू शकता. परत माझ्या मनात प्रश्न आला, साला मी नोकरी नाही करू शकत का मला रुबाब करता नाही येत. म्हटलं कलेक्टर असेल तर त्याला रुबाब करावा लागतो, काहीतरी हे करावं लागतं, तर ते तर आपल्याला करणार नाही. कोणी रडलं की मला तर काही होणार नाही. म्हटलं ते नको, आपण सरकारी नोकरी काही जमणार नाही आपल्याला. मग पुढे लोक म्हणले ते वकील होऊन जाते, चांगलं असं, चळवळी करतात. तर मी म्हटलं हा चला हे चांगलं आहे, आपण वकिलीकडे जाऊ. तर आमचे भाऊ वगैरे तू वकील होणार आहे. हा म्हटलं काय त्याच्यामध्ये, अरे म्हणे तुझ्या चहाचा खर्च आम्हाला द्यावा लागेल त्याच्यामध्ये, कारण कुणी क्लायंट येईल आणि तो म्हणेल माझ्या मुलाचं असं असं झालेलं आहे साहेब, असं तुम्ही करा. मग तू काय त्याच्याकडून फी मागशील की जे 10 रुपये दे अर्ज लिहायचे, तू म्हणशील ठीक आहे तुला चहा पाचतो आणि मग जाशील. मग तुझ्या म्हणे बार काउन्सिल तू बसशील ना, त्याचे चहाचं बिल आम्हाला भरावं लागेल म्हणे. तू काय केली मिळून. हा म्हटलं सारं हेही खरंच आहे. आज मी कसं काय मागे की सारं एखादा मनुष्य दुःखी आला आणि तो मला अर्ज लिहून द्या तर मी काय करणार,
मी देईन तसं ना. आम्ही लोकांना सांगायचो असं केलं पाहिजे तर मी कसं घेईल. मग ते म्हणले मग बाद झालं. मग म्हटलं पण खायला तर काही पाहिजे, घरात बायको आलेली आहे, काय करणार. तर मी माझ्या 2-3 कॉम्रेड मित्रांना सांगितलं, अरे मला ₹150 महिन्याचं कुठेतरी काही द्या, म्हणजे मी फुल टाईम काम करत राहील सगळं.